गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर तालुक्यातील भिवखिडकी येथे दिनांक 21/8/2026 वार शुक्रवारला आयोजित झालेली ग्रामसभा विविध प्रश्नांवरून चांगलीच वादळी ठरली। गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या, सिमेंट रस्ते, नाल्या व गटारे, विकास कामांचा निधी तसेच घरकुलाच्या यादीतील नावांमध्ये कथित फेरबदल या मुद्द्यांवर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला जाब विचारला। ग्रामसभेदरम्यान ग्रामसेवक उपस्थित नसल्याने ग्रामपंचायतीच्या मागील काही वर्षातील विकास कामांचा आराखडा, मंजूर निधी, झालेला खर्च आणि कामांची सद्यस्थिती याबाबत सविस्तर माहिती कोण देणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला। मागील 4 वर्षात गावात कोणती कामे मंजूर झाली, त्यासाठी किती निधी प्राप्त झाला आणि प्रत्यक्षात किती निधी खर्च करण्यात आला याचा लेखाजोखा ग्रामसभेत मांडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। पाणी पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर, गावातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी ग्रामसभेत मांडण्यात आल्या। नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या या मूलभूत प्रश्नावर ठोस उपाययोजना कधी होणार असा सवाल उपस्थित करण्यात आला। रस्ते, नाल्या आणि गटारांच्या कामांवरही प्रश्नचिन्ह। गावातील सिमेंट रस्ते, नाल्या आणि गटारांच्या कामांबाबतही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केलेत। मंजूर कामे, प्रत्यक्ष झालेले काम, कामाची गुणवत्ता आणि त्यासाठी खर्च झालेला निधी याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली। विकास कामांमध्ये पारदर्शकता असावी आणि ग्रामसभेत प्रत्येक कामाचा हिशोब नागरिकांसमोर ठेवावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। घरकुलाच्या यादीत फेरबदल केल्याचा गंभीर आरोप। दरम्यान घरकुलाच्या यादीवरून ग्रामसभेत वातावरण अधिकच तापले। पात्र लाभार्थ्यांच्या यादीत नाव आल्यानंतर काही नागरिकांच्या नावांमध्ये फेरबदल करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर केला। याबाबत संबंधित कागदपत्रे तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात आली। मात्र या आरोपांची अधिकृत कागदपत्रांद्वारे पडताळणी होणे आवश्यक असून संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाची बाजूही महत्त्वाची आहे। ग्रामसेवक गैरहजर, नागरिकांकडून चौकशीची मागणी। ग्रामसभेला ग्रामसेवक गैरहजर असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे आणि मागील 4 वर्षांचा आर्थिक व विकास कामांचा तपशील ग्रामसभेत उपलब्ध होऊ शकला नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला। ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचा आरोपही करण्यात आला। काही नागरिकांनी प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांना गांभीर्याने उत्तर देऊन प्रत्येक विकास कामाचा तपशील ग्रामसभेसमोर मांडावा अशी मागणी केली। हिशोब द्या, माहिती द्या अशी ग्रामस्थांची मागणी। गावाच्या विकासासाठी आलेल्या निधीचा विनियोग नेमका कुठे झाला, कोणती कामे मंजूर झाली, कोणती कामे पूर्ण झाली, कोणती कामे प्रलंबित आहेत, कामांची अंदाजपत्रके आणि खर्चाचा तपशील काय आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ग्रामस्थांनी मागितली। ग्रामसभा ही गावकऱ्यांना प्रश्न विचारण्याचे आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत माहिती घेण्याचे लोकशाही व्यासपीठ असल्याने सर्व प्रश्नांची अधिकृत नोंद करून त्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। भिवखिडकी ग्रामसभेतील या वादळी वातावरणामुळे आता सर्व ग्रामपंचायत प्रशासन या सर्व आरोपांवर काय स्पष्टीकरण देते आणि संबंधित विकास कामे व घरकुलाच्या यादीबाबत कोणती कागदपत्रे ग्रामस्थांसमोर ठेवते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। भिवखिडकी ग्रामसभेत नागरिकांचा आक्रमक पवित्रा, सरपंचांना थेट सवालांचा भडीमार। 4 वर्षांचा विकास निधी कुठे गेला, ते घरकुलाच्या यादीत नावांचा फेरबदल कसा, पाणी, रस्ते, नाल्या आणि विकास कामांवरून ग्रामस्थ आक्रमक। ग्रामसेवक गैरहजर राहिल्याने सभेत गोंधळाचे वातावरण। भिवखिडकी येथील ग्रामसभा नागरिकांच्या विविध प्रश्नांमुळे चांगलीच गाजली। पिण्याचे पाणी, सिमेंट रस्ते, नाल्या, गटारे, घरकुल योजना आणि ग्रामपंचायतीच्या मागील 4 वर्षांच्या विकास कामांचा आर्थिक हिशोब या मुद्द्यांवरून ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली। ग्रामसभेत नागरिकांनी एकामागून एक प्रश्न उपस्थित करत ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत स्पष्टीकरण मागितले। मात्र ग्रामसेवक अनुपस्थितीत असल्याने प्रशासकीय नोंदी, निधीचा तपशील आणि विकास कामांची कागदपत्रे याबाबत तातडीने सविस्तर माहिती देण्यात अडचणी निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले। 4 वर्षांचा विकास हिशोब मागितला। मागील 4 वर्षात गावासाठी किती निधी मंजूर झाला, कोणत्या विभागाकडून निधी आला, कोणती कामे मंजूर झाली, प्रत्यक्षात किती कामे पूर्ण झाली, प्रत्येक कामावर किती खर्च झाला या प्रश्नांची उत्तरे ग्रामस्थांनी मागितली।
ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता राहावी आणि विकास कामांचा संपूर्ण तपशील ग्रामसभेच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। घरकुलाच्या यादीवरून वातावरण तापले। घरकुल लाभार्थी यादीतील नावांमध्ये कथित फेरबदल झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केल्याने सभेतील वातावरण आणखी तापले। पात्र लाभार्थ्यांची नावे कोणत्या निकषांवर निश्चित करण्यात आली आणि त्यामध्ये बदल झाला असल्यास तो कोणाच्या आदेशाने झाला याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। या आरोपांची सत्यता, अधिकृत नोंदी व कागदपत्रांच्या आधारे तपासणे आवश्यक असून ग्रामपंचायत प्रशासनाकडून याबाबत स्पष्ट भूमिका अपेक्षित आहे। पाणी आणि मूलभूत सुविधांवर संताप, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यांची कामे, नाल्या व गटारांची व्यवस्था या मूलभूत सुविधांबाबतही नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध असूनही मूलभूत समस्या कायम का आहेत असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला। प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना समाधानकारक उत्तरे मिळाली का? ग्रामसभा ही नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे मिळवून देणारी लोकशाही व्यवस्था असताना प्रश्न विचारल्यानंतर त्यावर स्पष्ट आणि समाधानकारक माहिती मिळणे आवश्यक आहे। मात्र भिवखिडकी ग्रामसभेत अनेक प्रश्न अनुत्तरित राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीमुळे सभेतील प्रशासकीय माहिती पूर्णपणे उपलब्ध होऊ शकली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। संबंधित सर्व कागदपत्रे ग्रामस्थांसमोर ठेवून आरोप प्रत्यारोपांना पूर्णविराम द्यावा अशी मागणी पुढे आली। प्रशासन आता काय भूमिका घेणार? भिवखिडकी ग्रामसभेत उपस्थित करण्यात आलेल्या पाणीपुरवठा, रस्ते, नाल्या, गटारे, घरकुल आणि विकास निधीच्या प्रश्नांवर आता ग्रामपंचायत प्रशासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे। नागरिकांच्या आरोपांची अधिकृत चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात यावी आणि ग्रामसभेतील प्रश्नांवर लेखी कार्यवाही करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे। आकाश नंदागवळी, गोंदिया, भंडारा जिल्हा प्रमुख। तुमच्या मंडळात चालणार नाही का? एकही हिशोब चालणार नाही। आमच्या हे ग्रामसभा प्रोटेक्शन साठी आहेत कायद्याच्या ऑपोजिट जावं कोणीच नाही पहिला मुद्दा नाही पोलीस पाटली इथे चांगला व्यक्तीच्या जवळ काम करतो पहिला मुद्दा खेळतो आता येता काय ते विषय त्याच्यात मंजूर करल्या जातात, परंतु याची आग्रही भूमिका आहे ते पण ठेवायला तयार आहोत। परंतु प्रश्न कसा आहे, तसंच की जो माणूस आहे तो एक तर आपल्याकडे उपलब्ध नाही, त्यांचा बहिष्कार आहे। तो आल्याच्या नंतर यांची जी काही मागणी आहे अजून झालेली यांच्याच ग्रुपमध्ये आपण बैठक घेऊ, त्यांना तो मांडू त्याच्यात असं असं होत आहे। मी काय म्हणलं माहित होता समोर, पण हे सर्व रेकॉर्ड तयार ठेवणे यांचं काम होतं ना। तसं नाही राजे, तो प्रशासकीय माणूस दुसरा आहे, त्यांचा तुम्ही या ग्रामपंचायतीमध्ये बसा, काय आहे तो सचिवासोबत पुरा रेकॉर्ड घ्या। आम्ही पण राहू तुमच्यासोबत, आम्ही राहू प्रत्येक
बोलण्याचा काय मतलब नाही. अरे ग्रामसभा घेऊन ग्रामसभेमध्ये प्रश्नाचं उत्तर भेटत नाही, तुम्ही समजूनच नाही घ्या. रोज दिवसा पहिला आपल्या 200 रुपये रोजी सोडून घेऊन का? लोक आहेत सरपंच साहेब लावा, आम्ही ओला होऊन चालत आम्ही आमचे प्रश्न म्हणजे हे गावाचे प्रश्न आहेत. व्यापक प्रश्न आहेत त्याच्यात वैयक्तिक नाही आहेत, सामूहिकच आहेत, परंतु सार्वजनिक स्वरूपाचेच आहेत. परंतु त्याचा उत्तर देणारा समजा तुम्ही माझ्याकडे नाही हा सामाजिक संस्थेचा बिल आहे. ही व्यवस्था आपल्याला दाखवायला नाही, फक्त जमा करणे ढोबळ वार्षिक तुम्ही म्हणाल तर मग नाही याचा बिल दाखवा. हे नाही होऊ शकत.